बघा मित्रांनो, तुम्हाला अर्जाचा नमुना याने असं दिलेला आहे. तुम्हाला इथे वरती एक बॉक्स दिसत असेल, याच्यामध्ये उमेदवाराचा फोटो म्हणजे तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे लावायचा आहे. कलर बघा मित्रांनो, फोटो कुठं लावायचा आहे. इथे मी एक बॉक्स इन्सर्ट करतो. या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे. समोरच बघा इथं दिलेलं आहे अर्जदाराचे पूर्ण नाव. ज्या व्यक्तीचा आपण अर्ज भरायला लागलो त्या व्यक्तीचं 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. समोरच दिलेलं आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचा पूर्ण पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. जसा तुमच्या आधार कार्डवर आहे तसा तुम्ही इथे टाकू शकता, किंवा आधार कार्डवर वेगळा पण असू शकतो. म्हणजे तुमचा जो आहे पत्ता डॉक्युमेंटच्या हिशोबाने तो पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी या पत्त्यामध्ये तुम्हाला पिनकोडही तुमचं टाका लागेल. पिनकोडसाठी ते ऑप्शन नाही आहे, पण तुम्हाला इथे पिनकोड टाकावं लागेल. समोरच बघा द्यायला इथे तुमचा मोबाईल नंबरसाठी ऑप्शन द्यायला. तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकणार. समोरच अर्जदाराची जन्मतारीखचा ऑप्शन आहे. तर तुमचं सध्या तुमची जन्मतारीख काय, तुमची जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची. जन्मतारखेचा फॉर्मॅट यांनी असा दिला, नमुना असा दिला की आधी तुम्हाला 1 नंबरच्या बॉक्समध्ये तुमचं वर्ष, जसं माझी जन्मतारीख 11 नोव्हेंबर 1994, म्हणजे मी इथे जन्मतारीख टाकणार. वर्षामध्ये 1994, समोर महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि या दिनांकमध्ये 11 नोव्हेंबर 1994 अशी जन्मतारीख आपण इथे टाकली. म्हणजे आज रोजी आपलं वय किती आहे ती वय मोजून आपल्याला इथे टाकायचं आहे. तसं आज रोजी माझं वय 27 वर्ष आहे, तर मी इथे डायरेक्ट 27 अंक लिहिणार. समोरच दिलेला आहे 5 नंबरला, म्हणजे ज्या अर्जात ज्या ठिकाणी आपल्याला अर्ज करायचं आहे त्या ठिकाणचं नाव आपल्याला टाकायचं आहे. आपण वरती जाहिरातमध्ये बघितलं होतं की जिल्हा अधिकारी कार्यालय यवतमाळला 2 जागा आहे, किंवा काही नेहरू असे वेगवेगळे ठिकाण दिले होते. त्या ठिकाणपैकी तुम्हाला ज्या ठिकाणमध्ये अर्ज, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला अर्ज टाकायचं आहे त्या ठिकाणासाठी तुम्ही अर्ज करणार. त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचं आहे. या बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणचं नाव टाकणार. समोरच बघा 6 नंबरला दिलेला आहे तुमची शैक्षणिक माहिती. जसं तुमचं 10वी शिक्षण झालं असेल तर तुम्ही इथे SSC नावाचं जे कॉलम दिले याच्यातली पूर्ण माहिती भरणार. 1 नंबरला दिलेले एकूण गुण, म्हणजे तुमच्या मार्कशीटच्या हिशोबानं जे तुम्हाला 550 किंवा 650 जितक्यापैकी तुमचे मार्क असेल ती संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे. त्या प्राप्त गुणमध्ये तुम्हाला एकूण मार्क किती पडले, जसं 300 मार्क आपल्याला 650 पैकी पडले तर आपण इथे 300 टाकणार आणि इथे 650 टाकणार. समोरच दिलेली टक्केवारी, तुमच्या मार्कशीटच्या हिशोबाने तुम्हाला जी पर्सेंटेज, म्हणजे जी काही टक्केवारी तुमची आहे ती टक्केवारी तुम्हाला इथे टाकायची आहे. पास होण्याचं वर्ष, मार्कशीटच्या हिशोबाने तुम्ही ज्या वर्षी पास झाले ते वर्ष इथे तुम्हाला टाकायचं आहे. समोरच बघा दिलेलं आहे HSC म्हणजे 12वीची जी माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. सेम तसंच एकूण किती मार्क होते, त्यापैकी किती मार्क तुम्हाला पडले, टक्केवारी काय आहे, पास होण्याचं वर्ष, अशी माहिती तुम्हाला व्यवस्थित इथं भरायची. समोर आहे 3 नंबरला पदवी शाखेचे नाव, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनची माहितीही याच्यामध्ये भरू शकता. ग्रॅज्युएशनची माहिती भरताना तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये सेम किती मार्क होते, किती पडले, म्हणजे पर्सेंटेज किती आहे आणि पास तुम्ही कधी झाले ही माहिती तुम्हाला इथे टाकायची. 4 नंबरचा ऑप्शन दिला आहे मोटार वाहन परवाना, म्हणजे तुमचं जे लायसन आहे ते लायसनची माहिती तुम्हाला इथं भरायची. तुमचं लायसन जेव्हा हेवी चालतं ते हेवीची तारीख तुम्हाला, म्हणजे वर्ष तुम्हाला या सनमध्ये टाकायचं आहे लायसनवर चेक करून. समोरच बघा 5 नंबरला काम केल्याचा अनुभव, तुम्ही इथे अनुभव सर्टिफिकेटसोबत जोडणार आहे तर त्या अनुभव सर्टिफिकेटची जी माहिती तुम्हाला इथे भरायची. तुमच्याजवळ अनुभव सर्टिफिकेट आहे की नाही, असलं तर इथे आपण होय करणार, म्हणजे इथे आहे लिहायचे तुम्हाला. समोरच तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ते अनुभवाचं वर्ष जे नंबरमध्ये टाकणार. 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 5 वर्षाची हे तुम्हाला अनुभव असेल ते, म्हणजे कमीत कमी आपल्याला 3 वर्षाचा अनुभव या पदासाठी आवश्यक आहे. तर 3पेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आपण इथे टाकू शकतो. कमीत कमी 3 वर्षाचा पाहिजे. आणि
तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र या डॉक्युमेंटसोबत जोडणं आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा अर्ज पाठवणार तर अर्जासोबत तुम्हाला अनुभव त्याचे प्रमाणपत्र आहे तेही तुम्हाला सोबत जोडायचं आहे. समोरच बघा या अर्जामध्ये दिलेलं आहे उमेदवाराची स्वाक्षरी, म्हणजे जे उमेदवार येथे फॉर्म भरत आहे, अर्ज करत आहे, त्याला इथे त्याची स्वाक्षरी करायची, त्याची सही करायची आहे. आणि समोरच ही पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर व्यवस्थित एकदा परत चेक करून घ्यायची तुम्ही जी माहिती भरलेली पूर्ण व्यवस्थित आहे की नाही, किंवा काही चुकेल वेकेल असलं तर तिथे आपण करेक्शन करू शकतो. पण तो फॉर्म आपण पाठवून दिला आणि काही आपलं चुकेल वेकेल असलं तर आपला अर्ज इथे रद्द होऊ शकतो. म्हणून व्यवस्थित माहिती चेक करून भरायची. समोरच बघा याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे झेरॉक्समध्ये स्वतः ॲटेस्टेट करून स्वतःच्या सह्या त्याच्यावर करून. जसं तुम्हाला पहिले तर तुम्ही जी शैक्षणिक माहिती ते टाकताल 10वी 12वी तर तुमचं ग्रॅज्युएशन जे काही शिक्षण झालं असेल त्याचे डॉक्युमेंट इथे लावायचे, म्हणजे त्याची मार्कशीट. जसं तुमचं 10वी आणि 12वी शिक्षण होईल तर 10वी आणि 12वीची मार्कशीट, 12वीची TC इथे तर आपण जोडणार. जसं आता याच्यासोबत तुम्ही कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, डोमेसियल हेही तुम्हाला जोडायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, तुमचं अनुभव सर्टिफिकेट आणि तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे झेरॉक्स इतके डॉक्युमेंट तुम्हाला सोबत जोडायचे अर्जाच्या. आणि तुम्हाला हा अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे. ते कुठे पाठवायचं आहे त्याचा पत्ता मी तुम्हाला दाखवतो. हा इथे पत्ता दिले बघा, या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय, सेतू विभाग, यवतमाळ. त्याच्या खालीच यांनी ॲड्रेस दिलेले आहे बघा, LIC स्क्वेअर, बांगर नगर, यवतमाळ, महाराष्ट्र. पिनकोड पण इथे दिलेले. ह्या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे. तुमचा अर्ज 10 मार्च 2021च्या आधी या पत्त्यावर पोहोचवला पाहिजे, तरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल. त्या तारखेच्या नंतर हा तुमचा अर्ज तिथं पोहोचला तर तुमचा अर्ज रद्द होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती चांगली म्हणजे व्यवस्थित वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि तुम्हाला काही अडचण वगैरे येत असेल तुम्ही कमेंट करूनही मला सांगू शकता. आणि मी दररोज नवीन व्हिडिओ किंवा घ्यायचं नवीन जाहिरात सुद्धा घ्यायची पूर्ण माहिती वगैरे मी इथे चॅनलला टाकत असतो. माझ्या चॅनलला जॉईन व्हा, ते सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन ही प्रेस करून घ्या. धन्यवाद मित्रांनो, माझी व्हिडिओ